नमस्कार, मी डॉक्टर अनिता गोळे. आज आपण पाहूयात फ्रोझन शोल्डरची लक्षणे. फ्रोझन शोल्डर ह्या नावातच त्याचं लक्षण दडलेलं आहे. फ्रोझन म्हणजे आखडलेला आणि शोल्डर म्हणजे खांदा, आखडलेला खांदा. यासोबतच याच्यामध्ये इतर लक्षणे जसं की वेदना सतत ही असू शकते किंवा कमी जास्त प्रमाणात असते. यामधली वेदना ही संचारीही असते, जी मानेकडे, हाताकडे किंवा पाठीकडे जाते. यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की वेदना ही रात्रीच्या वेळेला वाढते. दुसरं लक्षण आहे सकष्ट क्रिया, म्हणजे काही क्रिया करताना त्रास होतो, जसं की हात डोक्याच्या वरती घेऊन जाणं, हात पाठीमागच्या बाजूला वळवणं. तिसरं आहे क्रियाहानी, जे रोजची कामं आहेत, जसं की केस विंचरणे, शर्ट अंगातनं काढणे किंवा हाताने जड वस्तू उचलणे, हे पेशंट करू शकत नाही. काही वेळा सांधा कोरडा पडल्यामुळे त्याचा कटकट असा आवाज येतो. पाचवं लक्षण आहे की तुमच्या खांद्याचे जे स्नायू आहेत ते अशक्त होतात आणि आणखीन जास्त जखडत जातात. याबरोबरच आपल्याला जे दिसतं की सुरुवातीच्या अवस्थेला जे आहे ते सूज असते आणि खांदा तुमचा जड असतो आणि यामध्ये वेदनाही अधिक असतात. परंतु जसं जसं फ्रोझन शोल्डर जुना किंवा जीर्ण अवस्थेत जातो तर त्यामध्ये तुम्हाला वेदना कमी झालेल्या दिसतात, पण खांदा मात्र अधिकाधिक आखडत जातो. तुम्हाला जर तुमचा फ्रोझन शोल्डर लवकर बरा करायचा असेल तर उपचारही लवकर घेतले पाहिजे. मग तुमचं फ्रोझन शोल्डर तुम्हाला कायमचा बरा करायचा आहे तर आजच हडपसरमध्ये पारसनाथ क्लिनिकची SIDP थेरपी आणि फिजिओथेरपी करण्यासाठी क्लिनिकला अवश्य भेट द्या.